सगळ्यांना. हा माझा फर्स्ट एवर यूट्यूब व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे मला काहीच अंदाज नाही कसं काय करतात, कोणाला काय बोलतात किंवा कसं दाखवतात, कसं अँगल ठेवतात वगैरे काही नाही. फर्स्ट ऑफ ऑल मी माईकसुद्धा घातलेलं नाही आहे, कारण मी तेही नाही लावलं आहे. सो आज आपण म्हणजे असे बरेच लोक करतात फर्स्ट व्हिडिओ म्हणजे ग्रूम विथ मी किंवा कुठेतरी हॉल वगैरे असं काहीतरी करतात. सो आज मी ठरवलं आहे की मी तुम्हाला सांगेन व्हॉट इज इन माय पाऊच. तर मी तुम्हाला दाखवते की माझा पाऊच, हा माझा पाऊच आहे. खूप सुंदर पाऊच आहे, हा मला गिफ्ट म्हणून मिळालेला आहे. सो ह्या पाऊचमध्ये काय काय आहे, काय काय सामान आहे जे मी घेऊन फिरते माझ्या बॅगेत, ते सगळं आहे. तर मी तुम्हाला ते इन डिटेल सांगणार काय आणि कुठून घेतलं आहे ते सुद्धा सांगेन. सो ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर अर्ध सामान सगळं नायकावरून मागवलेलं आहे. सो हे पण मी रील्स बघून इन्फ्लुएन्स झाले, त्यामुळे मी तिकडून मागवलं आहे. सो फर्स्ट इज हे फेस वॉश. हे मी नॉर्मल आपल्या मेडिकल स्टोअरमधनं घेतलेलं फेस वॉश आहे, जे मी कुठे जाते तर लागतंच आपल्याला फेस वॉश, तर ते एक आहे फेस वॉश. नेक्स्ट आहे ही लिपस्टिक लॅक्मेची आहे, जी माझ्या मम्मीची आहे, जी ती वापरत नव्हती म्हणून मी घेतली. ती एक लिपस्टिक आहे. हे आपलं काजळ तर लागतंच. ही आपली इनसाईडची लिपस्टिक आहे, 13 शेड मूडी म्हणून, म्हणजे ही अशी ह्या कलरची आहे, ह्या कलरची. मला पर्सनली असे न्यूड लिपस्टिक्स किंवा न्यूड कलरवाले लिपस्टिक्स खूप आवडतात, कारण मला असे डार्क लावायची सवय नाही आहे. हे आहे कॉम्पॅक्ट. हे मी आपलं बोरिवली स्टेशनवरनं घेतलेलं आहे, एक लोकल दुकानातून. कारण मला तेवढा म्हणजे अंदाज नाही आहे की कसं कोणता कलर वापरला पाहिजे. जो मला सूट होत होता तो मी घेतला. हे लॅक्मेचं लायनर आहे, हे पण मी स्टेशनवरूनच घेतलेलं आहे, नॉर्मल एका स्टोअरमधनं. हे असलंच पाहिजे कुठेही मेकअपसाठी. आपलं काय बोलतात त्याला, ब्लेंडर हे असलंच पाहिजे. सो मी एक ठेवलं आहे माझ्या बॅगेत. हा ब्रश टेक्निकली मला माहीत नाही मी हा का घेतला आहे, कारण मी हा अजूनपर्यंत वापरलेला नाही आहे. आणि हे मी खरं तर खूप व्हिडिओज बघते की सगळे असं ब्लेंड ह्याच्यानीच करतात वगैरे, म्हणून मी घेतला. पण खरं तर मी फाउंडेशन किंवा असं ब्लेंड करणारे काहीच वापरत नाही प्रोडक्ट्स. तर मी का घेतलं आहे मला माहीत नाही. खूप सॉफ्ट होता म्हणून घेतला असेल कदाचित, पण हा एक खर्च उगाचचा मला झालेला. हे एक आहे, ह्याच्यावर नाव अगदीच रब झालेलं आहे आणि मला पण खूप आठवत नाही ह्याचं नाव काय आहे. पण हे ब्लश आहे की आयशॅडो ह्याचा पण मला अंदाज नाही आहे. मी दोन्ही म्हणून वापरते. हे ब्लश म्हणून पण मी इथे कधी कधी वापरते आणि आयशॅडो म्हणून पण कधी वापरलं तर वापरू शकते, असं अशातलं एक प्रोडक्ट आहे. हे आहे मॅट स्विस ब्युटीचं मॅट ब्लर बाम. हे मी एका कंटेंट क्रिएटर्सच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि तिने हे ऑइली फेसेससाठी रिकमेंड केलं होतं. माझा एवढा ऑइली फेस नाही आहे, पण कधी जर झाला तर मला हे खूप उपयोगी पडतं. फॉर एक्झाम्पल जर लग्न आउट स्टेशनला असेल किंवा उघड्यावर असेल लग्न, जर हॉलमध्ये नसेल, तर ह्याचे खूप उपयोगी पडतं हे. कारण जर आपल्याला घाम आला तर आपला फेस खूप स्पार्कल करतो, जे कधी कधी फोटोजमध्ये खूप क्लिअरली दिसून येतं. सो ते ह्याच्याने सगळं लपून जातं. ह्याला काही कलर किंवा असं शेड नाही आहे, हे फक्त डॅप करायचं सो दॅट आपला फेस मॅट होऊन जातो आणि तो सगळा घाम ना अब्झॉर्ब करतो. सो हे खूप उपयोगी पडतं जर शूट्स वगैरे करत असाल तर. हे हायफिनचं सिरम आहे, अगेन नायकावरून मागवलेलं आहे. आणि ह्याच्यासोबत मी मॉइश्चरायझरसुद्धा मागवलेलं, पण मॉइश्चरायझर मला एवढं इफेक्ट नाही झालं जेवढं मला सिरम होतं आहे. कारण माझे सगळे डार्क स्पॉट्स वगैरे जे आहेत ना ते रिड्यूस होत आहेत हळूहळू ह्याच्यानी. आणि हे आता संपत आलं आहे, एवढं मी वापरलं आहे. 2 महिने तरी मी वापरतेच आहे कॉन्स्टंटली. त्यामुळे हे पण अगेन मी कंटेंट क्रिएटरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. माझ्याकडे आधी मास्कचं हे होतं, काय बोलतात त्याला, मस्कॅरा होता, ज्याला 2 व्हॉल्यूम्सचं होतं. ते पण चांगलं होतं, पण मला त्याच्यापेक्षा जास्त हे आवडलं, कारण हे वॉटरप्रूफ आहे. कितीही मी डोळे चोळले असे लावल्यानंतर तरीही ते निघत नाही, अनलेस अँड अंटिल तू वॉटरनी किंवा पाण्याने ते सगळं घालवलंस त्याच्याशिवाय.
सो मला हे खूप आवडलं, हे मी अजूनही वापरते. त्यामुळे आय रेकमेंड दिस. नेक्स्ट इज टिकल्या, जे खूप लागतात जर आपण कुर्ता वगैरे घातला असेल तर. मी तर हे घेऊनच फिरते, जरी मी वेस्टर्न घातलं असेल जरी ट्रेडिशनल, मी हे घेऊनच फिरते माझ्यासोबत. हे तर नॉर्मल आपलं स्टेशनवरनं. हे एक पॉन्ड्सचं क्रीम आहे. आय रिकमेंड की मी कुठलेही मॉइश्चरायझर आतापर्यंत वापरलेले मला खूप वेट फील करत होते, म्हणजे खूप असे जास्त वेटचे होते, त्यामुळे मला ते एवढे नाही झाले रिॲक्ट चेहऱ्याला. पण पॉन्ड्सचा जो मी लावला त्याच्यावरनं मी अशी होते की हे मला गिफ्टेड आहे पॉन्ड्सचं क्रीम, पण मी हे जेव्हा लावलं तेव्हा मी अशी होते की मला छान लूज फील होतं आहे, खूप थंड वाटतं आहे, त्यामुळे मग मी हे लावते मॉइश्चरायझर. तर मला हे खूप आवडलेलं आहे. अँड द लास्ट थिंग इज ही लिपस्टिक. ही मी गेले 2 महिने वापरते आहे, पुरून वापरते आहे. मला खूप आवडते ही लिपस्टिक. असं नाही की ही खूप महाग आहे त्यामुळे मी पुरून वापरते, पण मला ही लिपस्टिक म्हणजे जर आता माझा उद्या इव्हेंट असेल तर मग ही संपत आली आहे लिपस्टिक, त्यामुळे मला ही खूप आवडलेली लिपस्टिक आहे. ही मार्सची मॅट मूस लिपस्टिक आहे, शेड 11 आहे याचा. तर ही पण एका मी व्हिडिओमध्येच रीलमध्येच बघितली होती आणि मला त्याचं टेक्स्चर खूप आवडलं. सो मी ट्राय करायचं म्हटलं तर मी मागवली आणि ही मी अजूनपर्यंतही वापरते. सो दिस वॉज अ व्हेरी नाईस थिंग. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे फणी. डोंट जज द फणी. आणि आपले हे वेट वाईप्स, हे पण नॉर्मल वेट वाईप्स आहेत, त्यामुळे हे लागतातच, कारण जर कुठे आपण बाहेर जात असू आणि आपल्याला पाणी अवेलेबल नसेल तोंड धुवायला, सो दिस इज द शॉर्टकट आपल्याला धुण्यासाठी. सो टेल मी हाऊ यू लाईक दिस व्हिडिओ, कारण हा माझा पहिला व्हिडिओ असेल, खूप फंबल पडले असतील त्यामुळे खरंच सॉरी. थँक्यू, बाय.